श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन पिझ्झा बाईट. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. एक वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजवून घेतली. थोडंसं लाल तिखट, मीठ, थोडे जिरे, चीज, पनीर, कॉर्न, एक हिरवी मिरची, सिमला मिरची, टोमॅटो. आता मी हिरवी मिरची, जिरे आणि डाळ मिक्सरमध्ये फिरवून घेतली, एकदम बारीक करून घेतली. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. छान अशी पेस्ट तयार करून घेतली. आपण स्टफिंग तयार करून घेऊ. अगोदर बाउलमध्ये पनीर घेतलं, कॉर्न, सिमला मिरची सगळं बारीक चॉप करून घेतलंय आणि टोमॅटो. आता ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं. चिली फ्लेक्स टाकले तरी चालतात. मी थोडंसं लाल तिखट टाकलं, थोडंसं मीठ टाकलं. आता ह्याच्यात चिली टोमॅटो सॉस टाकला. हा साहित्यात दाखवायचा राहिला होता. सर्व मिक्स करून घेतलं. चिली टोमॅटो सॉसने थोडासा असा टँगी फ्लेवर येतो. ही आपली स्टफिंग तयार झाली. आता तव्यावर आप्पे पॅन ठेवला. आप्पे पॅनला मी बटर लावून घेतलं आणि त्यामध्ये आता ही थोडी थोडी पेस्ट टाकून मी छान अशी त्या आप्पे पॅनला लावून घेणार. छान लावली की ती वाटीसारखा शेप तयार होतो त्याचा, म्हणजे त्यामध्ये स्टफिंग छान बसती. त्यामध्ये पिझ्झा सॉस टाकून घेऊ. तोही असं छान लावून घ्यायचं त्याला. पिझ्झा बेसला लावतो तसं. हाही साहित्यात दाखवायचा राहिला होता पिझ्झा सॉस.
ह्याच्यात सर्व स्टफिंग टाकून घ्यायची. छान अशी व्यवस्थित स्टफिंग टाकायची. ह्यावर चीज टाकून घ्यायचं. छान असं भरपूर चीज टाकून घ्यायचं. चीज टाकून झालं. यावर आता थोडंसं ऑरिगॅनो टाकून घेऊ आणि झाकण ठेवू. याला 15 मिनिटं छान बेक करून घ्यायचं मंद आचेवर. मंद आचेवर छान 15 मिनिटं बेक केलं. हा चीज मेल्ट झालं आणि पिझ्झा बाईट छान अशा पिझ्झा बाईट तयार झालाय. छोट्या मुलांना आवडतील असे छान कलरफुल पिझ्झा बाईट तयार झाले आहेत. चमचा लावला की लगेच निघतात. टोमॅटो सॉस बरोबर छान अशा सर्व करायच्या. हेल्दी आणि हाय प्रोटीन अशा पिझ्झा बाईट तयार झाल्या आहेत. 15 मिनिटात ह्या तयार होतात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. पिझ्झा बाईट कशा वाटल्या कमेंट करून सांगा.